आज आपण उडदाच्या डाळीचा तोंडाला पाणी सुटेल असा मस्त भन्नाट पदार्थ बनवतोय। हा पदार्थ बनवायला खूप सोपा आहे, कोणीही बनवू शकाल। जर या माझ्या पद्धतीने तुम्ही बनवला तर 100% तुमचा हा पदार्थ कधीच फेल जाणार नाही। तर हा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे। ही बघा, आपण इडली डोसे बनवताना जी उडदाची डाळ घेतो ना, तीच उडदाची डाळ इथे घेतलेली आहे। आता ही उडदाची डाळ धुवायची आहे आणि 7 ते 8 तासासाठी भिजत ठेवायची किंवा रात्रभर भिजत ठेवायची। आता ही मी डाळ आहे ती मी रात्रभर भिजत ठेवलेली होती। तुम्हाला जर जास्त गरज असेल तर तुम्ही 4 तासात सुद्धा हा खमंग पदार्थ बनवू शकता। यानंतर चेक करायचं आहे। हे बघा, नखाने असं तोडल्यानंतर तुम्ही पाहू शकता डाळ एकदम सहज तुटली जाते, याचा अर्थ डाळ चांगली शिजलेली आहे। आता ही डाळ आहे ही पाण्यामध्ये आहे, तर आपल्याला हे पाणी काढून घ्यायचं आहे आणि सगळं पाणी काढून गाळून घ्यायची आहे ही डाळ। यामध्ये अजिबात पाणी नको। तर सगळी डाळ हे बघा मी अशी गाळून घेतलेली आहे। पाणी आहे ते तुम्ही इतर पदार्थामध्ये वापरू शकता किंवा फेकून देऊ शकता किंवा झाडाला घालू शकता। आता ही डाळ आहे ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची। तर तुम्ही पाहू शकता यामध्ये अजिबात पाणी नाही, सगळं पाणी मी काढून टाकलेलं आहे। यानंतर यामध्येच 4 ते 5 बर्फाचे तुकडे टाकायचे आहेत किंवा इथे तुम्ही थंड पाण्याचा सुद्धा वापर करू शकता। आता यामध्ये मी बर्फाचे तुकडे घातलेले आहेत, तर थोडंसं यामध्ये पाणी घालते, फक्त 2 ते 3 चमचे पाणी घालायचं। झाकण लावून मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायची। तर हे बघा एकदम बारीक वाटून घ्यायचं, यामध्ये अजिबात उडदाच्या डाळीचे कण राहिले नाही पाहिजे। असं आपल्याला एकदम स्मूथ टेक्स्चर पाहिजे। यामध्ये आपण बर्फ किंवा थंड पाणी यासाठी घालतो की आपण जेव्हा डाळ मिक्सरला वाटतो ना, तेव्हा मिक्सरचं भांडं गरम होत नाही किंवा मिक्सरसुद्धा गरम होत नाही। आता ही वाटलेली डाळ आहे ही एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायची। तुम्ही डाळीचं टेक्स्चर पाहू शकता, यामध्ये अजिबात डाळीचे कण राहिलेले नाही, एकदम बारीक अशी वाटून घ्यायची आहे। आता सगळी डाळ आहे ती मी मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। यानंतर जितकं फेटू शकाल तितकं 2 ते 3 मिनिटं हाताने ही डाळ चांगली फेटून घ्यायची आहे। अशी डाळ फेटल्यामुळे काय होतं, आपण जो पदार्थ बनवतोय ना तो खूपच फ्लफी बनतो, एकदम सॉफ्ट आणि मऊसूत बनतो। तर तुम्ही याचं टेक्स्चर पाहू शकता। आता हे बॅटर आपलं योग्य आहे की नाही तर ते चेक करायचं आहे। एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं हे बॅटर टाकून बघायचं। हे बघा, हे बॅटर सहज वर येतंय, याचा अर्थ आपलं हे बॅटर एकदम परफेक्ट आहे। तर 2 ते 3 मिनिटं चांगलं फेटून घेतल्यानंतर ही डाळ आहे ती मस्त आपली फ्लफी बनते। आता यामध्ये थोडंसं आलं किसून घालायचं आहे। आलं नक्की वापर करा आल्याचा, यामुळे हा पदार्थ ना खायला खूपच मस्त लागतो। तर आलं आता किसून घेतलेलं आहे। आता हा चमचमीत आपण मस्त भन्नाट पदार्थ बनवतोय तो टेस्टी होण्यासाठी इथे मी मनुके आहेत ना, म्हणजेच किशमिश बारीक चिरून घेतलेले आहेत कात्रीने। यानंतर बेदाणे घालायचे आहे, बेदाण्याचा वापर सुद्धा नक्की करा। यानंतर 1 चमचा जिरं घातलंय। आता पुन्हा एकदा हलक्या हाताने फेटून घ्यायचं आहे, जास्त आता फेटायची गरज नाही कारण आपण आधीच हे बॅटर फेटलेलं होतं। आता हे बॅटर आपलं मस्त तयार झालेलं आहे। यामध्ये मी मीठाचा वापर केलेला नाही, मीठ आपण नंतर घालणार आहोत। तर हे बघा, असं थोडंसं बॅटर हातावर घ्यायचं आहे। इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। यानंतर हे थोडं थोडं बॅटर आहे ते अशा पद्धतीने घालायचे आहेत आणि याचे आपण वडे बनवून घ्यायचे। तर हे वडे तेलात घालण्यापूर्वी लक्षात असू द्या, तेल जास्त गरम करायचं नाही, एकदम लो टू मीडियम फ्लेमवर 7 ते 8 मिनिटं एकदम सावकाश आपल्याला हे वडे चांगले तळून घ्यायचे आहेत। एकदम फास्ट गॅस ठेवाल ना तर काय होणार, वरून चांगले हे तळले जातील आणि आतून कच्चे राहतील। यासाठी लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे वडे चांगले 7 ते 8 मिनिटं तळून घ्यायचे आहेत। आणि जास्त सुद्धा वडे या तेलामध्ये घालायचे नाही, जेवढे मावतील ना तेवढेच वडे घालायचे, म्हणजे ते चांगले फुलले जातात। आणि याला अजिबात हात सुद्धा लावायचा नाही, आपोआपच ते वर येतात। त्यानंतर याला पलटून घ्यायचे आहेत। हळूहळू याचे बुडबुडे कमी झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता वडे सुद्धा छान फुलले आहेत। आता झाऱ्याने याला पलटून घ्यायचं आणि सगळ्या बाजूने याला चांगलं तळून घ्यायचं आहे। घाई करायची नाही तळण्यासाठी, पुन्हा एकदा सांगते, आरामात सावकाश हे वडे तळायचे आहेत। 7 ते 8 मिनिटं लागतात। एकदम घाईमध्ये जर हे वडे तळले ना तर ते कच्चे राहतात आतमध्ये आणि खायला सुद्धा चांगले लागत नाही। मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका। आणि हो, तुम्ही कोणत्या देशातून कोणत्या गावातून माझा हा व्हिडिओ पाहताय हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। तर तुम्ही पाहू शकता या वड्यांचा रंग आता बदललाय, जास्त आपल्याला हे लालसर वडे करायचे नाही, एवढाच असाच रंग आपल्याला पाहिजे। आता हे झाऱ्याने काढून घेऊया आणि यामधलं पाणी निथळून घेऊया। तुम्ही पाहू शकता किती मस्त फ्लफी आपले हे वडे तयार झालेले आहेत। आता बाकीचे वडे सुद्धा तळून घ्यायचे, तर मी
दुसरी बॅचसुद्धा वड्याची तळून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता याचा रंगसुद्धा सारखाच आलेला आहे, कुठे लाईट कुठे जास्त असा नाही, जास्त डार्क करायचा नाही। तर हे वडेसुद्धा मस्त आपले फुललेले आहेत, गुबगुबीत झालेले आहेत। पहा मस्त आकार आलेला आहे। आता हे वडे काढून घेऊया। तर सगळे वडे माझे तळून झालेले आहेत। तर हे पहा, तुम्ही याचा आकार पाहू शकता, किती मस्त आणि गुबगुबीत झालेले आहेत वडे। जास्त रंग याचा डार्क करायचा नाही, असाच रंग आपल्याला पाहिजे। पहा किती मस्त फुललेले आहेत, अगदी टम्म फुललेले आहेत। तुम्हाला एक वडा तोडून सुद्धा दाखवते, गरम आहे भरपूर हा वडा। पहा यामधून वाफ सुद्धा अजून येते, कुठेही कच्चा नाही हा वडा, मस्त आतमध्ये जाळी आलेली आहे। अशाच पद्धतीने आपल्याला वडे हवे आहेत। आपण दही वडे बनवतोय, अगदी गाडीवर मिळतात ना तसे मस्त दही वडे बनवतोय। तर एका मिक्सिंग बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि मीठ घालायचं 1 चमचा, यानंतर हिंग घातलेली आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं। हिंगाचा वापर तुम्ही नक्की करा, कारण आपण उडदाच्या डाळीचे वडे बनवतोय आणि उडदाची डाळ असते ती पचायला खूप जड असते, यासाठी हिंग पावडर घालायची। आता हे वडे जे आपण तळून घेतलेले होते ते या पाण्यामध्ये घालायचे आहेत आणि चमच्याने थोडे डीप करायचे, म्हणजे ते व्यवस्थित बुडले जातात आणि फुलले सुद्धा जातात। तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर यावर एक प्लेट ठेवायची, अशी प्लेट ठेवायची जी आतमध्ये बुडली जाईल चांगली, आणि त्यानंतर थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित वडे आहेत ते पाण्यामध्ये बुडले जातात। आणि त्यानंतर वर अजून एक प्लेट ठेवलेली आहे। आता हे वडे आहेत ते 7 ते 8 तासासाठी चांगले फुलण्यासाठी ठेवायचे आहेत, किंवा तुम्हाला घाई असेल तर तुम्ही 2 तासात सुद्धा हे दही वडे बनवू शकतात। तर 7 ते 8 तास ठेवले ना तर वडे खूप छान मऊसूत बनतात। आता दही वडे बनवतोय तर दही तर आपल्याला हवं असते। एका बाउलमध्ये मी दही घेतलंय, दही घेताना सुद्धा घट्ट दही घ्यायचं। यानंतर 2 चमचे पिठी साखर घातली आहे, तुम्हाला किती गोड हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे साखर घेऊ शकता। चवीप्रमाणे थोडंसं किंचित मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। दही चांगलं हातानेच फेटून घ्यायचं, मिक्सरला अजिबात हे फेटायचं नाही, यामुळे हे दही आहे ते पातळ बनतं। तर हे बघा आपलं दही, गोड दही तयार झालेलं आहे। इथे मी 4 तास हे वडे आहेत ते मुरण्यासाठी ठेवलेले होते, तुम्ही पाहू शकता, आकाराने पाहू शकता, मस्त दुप्पट ते तिप्पट वडे छान फुललेले आहेत। आता एक एक वडा घेऊन हलक्या हाताने त्याला दाबायचं आहे आणि यामधलं पाणी काढायचं, जास्त जोरात सुद्धा दाबायचं नाही, नाही तर हे वडे आहेत ना ते तुटू शकतात। तुम्हाला जितके दही वडे बनवायचे आहेत ना तेवढे दही वडे तुम्ही घेऊ शकता। हलक्या हाताने दाबायचं आहे, जास्त दाबलं ना तर हे तुटून खराब होऊ शकतात वडे। तर हे बघा मी एवढे दही वडे घेतलेले आहेत। आता यामध्ये आपण जे गोड दही बनवलं होतं ना ते दही घालायचं आहे। दही तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा घालू शकता। तुम्हाला जर थंडगार दही वडा हवा असेल तर दही फ्रीजमध्ये ठेवा अर्ध्या तासासाठी आणि त्यानंतर त्याचा वापर करा। शिवाय घट्ट दहीच घ्या, पातळ एकदम दही घेऊ नका। वड्यावर दही घातलेलं आहे, आता सर्व करूया। तर एका प्लेटमध्ये अशा पद्धतीने तुम्हाला जेवढे दही वडे हवेत ना तेवढे दही वडे तुम्ही प्लेटमध्ये घेऊ शकता। आता दही वडे प्लेटवर घेतल्यानंतर यावर दही घालायचं आहे। तुम्हाला किती हवं, जास्त हवं, थोडं असं हवं त्याप्रमाणे दही यावर घालायचं आहे। आता घालायचं आहे चाट मसाला, काळं मीठ, यानंतर लाल तिखट, भाजलेली जिऱ्याची पावडर आणि तुम्हाला किती स्पायसी हवंय तेवढी मिरची, कोथिंबीर आणि पुदिन्याची चटणी, यानंतर गोड चटणी, ही खजूर आणि गुळाची चटणी आहे, घरीच मी बनवलेली आहे। आता घालूया बुंदी, यानंतर डाळिंबाचे दाणे, बारीक शेव घालायचे आहे आणि शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे की नाही मस्त, बाहेर रोडवर मिळते, ठेल्यावर मिळते तशीच आपली दही वड्याची ही रेसिपी बनलेली आहे। तर बाहेर जाऊन खाण्यापेक्षा घरीच अशा पद्धतीने तोंडाला पाणी सुटणारी ही दही वड्याची रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून पहा। माझी खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असणार। तुम्हाला आता हा वडा सुद्धा मी दाखवते तोडून, पाहू शकता खूपच हा नरम झालेला आहे। हा वडा सहज तुटला जातोय, अजिबात यामध्ये गुठळ्या कुठेच राहिलेल्या नाही, एकदम मऊसूद असा हा वडा तयार झालेला आहे। खायला तर इतका अप्रतिम झाला होता ना की मी सांगूही शकत नाही। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ही दही वड्याची रेसिपी घरीच बनवून बघा आणि आजची ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला हे सुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। रेसिपी जराही आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।